शहाद्यात भगवान परशुराम समाज संवाद यात्रा. कॅप्टन आशिष दामले यांचा समाज बांधवांशी संवाद. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री दर्जा प्राप्त कॅप्टन आशिष आनंद दामले यांनी आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यादरम्यान शहादा येथे भेट दिली. सकल ब्राह्मण समाज शहादा यांच्या वतीने मीरा प्रताप लॉन्स येथे भगवान परशुराम समाज संवाद यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सकल ब्राह्मण समाजातील मोठ्या संख्येने समाज बांधव तसेच महिला उपस्थित होत्या. यावेळी कॅप्टन आशिष दामले यांनी समाज बांधवांशी संवाद साधत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि समाजाच्या आर्थिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः महिलांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी व विविध प्रश्न जाणून घेतले. महिलांनी मांडलेल्या प्रश्नांचे त्यांनी गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विषयांवर मार्गदर्शन केले. समाजातील युवक, महिला आणि गरजू घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. भगवान परशुराम समाज संवाद यात्रा च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून शहाद्यातील कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद याचेच द्योतक ठरला. कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध प्रश्न, अपेक्षा आणि विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. कार्यक्रमाला सकल ब्राह्मण समाजातील पदाधिकारी, ज्येष्ठ समाज बांधव, महिला, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. आहे तेवढीची, पण तेवढी जबाबदारीची गोष्ट आहे. ज्या भगवान परशुरामांच्या नावाने आपण हे महामंडळ चालवतो, त्या महामंडळाचं काम हे अत्यंत पारदर्शक राहिलं पाहिजे. त्या महामंडळाचं काम अत्यंत स्वच्छ राहिलं पाहिजे. ही जबाबदारी देखील आपल्या सगळ्यांची. जय परशुराम. सगळ्यांना जबाबदारी सांगतो. 20 महिने झाले महामंडळाच्या स्थापनेला. विचार करा, आजपर्यंत 1 रुपयाचा प्रशासकीय खर्च महामंडळाचा नाही. येईल तो त्या ठिकाणी लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, योजनांसाठी गेला पाहिजे, माझ्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, माझे तरुण व्यावसायिक झाले पाहिजे, यासाठी तो पैसा खर्च झाला पाहिजे. या उद्देशाने प्रशासकीय खर्च अजिबात नाही. 200 सर्व खर्चाने गेले, रुपये शासनाचा त्या ठिकाणी घेतला नाही. कारण जर आपण हा फायदा पाहिला तर कुठेतरी जे पैसे आपल्याला मिळत आहेत ते पुढच्या काळामध्ये हे आपल्या तरुणांसाठी झाले पाहिजेत, त्यांना व्यवसाय बनवण्यासाठी झाले पाहिजेत. आणि त्याची सुरुवात ही आपण महामंडळाच्या माध्यमातून केलेली आहे. पहिल्या 2 योजना आहेत, त्याची सुरुवात आपण केलेली आहे. ती म्हणजे वैयक्तिक कर्ज योजना आणि गट कर्ज योजना. 15 लाखापर्यंतचं वैयक्तिक कर्ज, त्याच्यावरचं व्याज जे असेल तो व्याज परतावा महामंडळाकडनं देण्यात येईल. आणि 50 लाखापर्यंतचं गट कर्ज, त्याच्यावरचा जो व्याज परतावा असेल तो महामंडळाकडनं देण्यात येईल. या 2 त्या ठिकाणी योजना या आपण सुरू केलेल्या आहेत. वेबसाईटवर त्याचे फॉर्म उपलब्ध आहेत. मी आज ही सगळी मंडळी जी आहेत सगळे ऍक्टिव्ह आहेत. या निमित्ताने आपल्याला सांगतो की नंदुरबार असेल, शहादा असेल, या भागातून जास्तीत जास्त तरुणांसाठी आपण त्या ठिकाणी फॉर्म घ्या, त्यांचे भरून द्या आणि पुढच्या काळामध्ये त्यांना कशा पद्धतीने आपल्याला उद्योजक बनवता येईल. खरं तर आपल्याला एक मानसिकता झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नोकरी करायची ही एक मानसिकता ही समाजामध्ये झालेली, ती बदलण्याची अत्यंत गरज. मी नोकरी देणारा झालो पाहिजे या मानसिकतेला आपण पुढच्या काळात जर आलं तर आपण आपल्या तरुणांना त्या ठिकाणी सक्षम उद्योजक बनवू शकतो. त्यांना उद्योजक व्हायचे, वेगवेगळे कोणाला ट्रान्सपोर्टचा बिझनेस करायचे, कोणाला सोलारचा करायचे,
मी असे शिकवते असतील आम्ही सगळेच असू बँकेचे जे पण भरायचे असतील त्यांना फोन करतो बाबाने एक तर आमच्या समाजामध्ये कर्ज घेण्याची मानसिकता आहे आणि जर कर्ज घेतलं तर पुरावा काही लागतो. नाही, आज इथे शहाद्यामध्ये फार छान कार्यक्रम हा ब्राह्मण एकीकरणाचा झालेला आहे आणि भरपूर त्या ठिकाणी समाज बांधव होते. त्यांच्या काय अपेक्षा आहेत, पुढच्या काळामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कशा प्रकारचं काम केलं गेलं पाहिजे या सगळ्या सूचना त्यांच्याकडून समजून घेतल्या. पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या महामंडळाकडनं समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत आणि शहाद्याला आणि नंदुरबारला तेवढाच न्याय मिळावा, समान न्याय मिळावा यासाठी सगळ्यांची मागणी होती. आज इथे येऊन मला खरंच बरं वाटते की तरुणांची संख्या ही खूप मोठी होती आणि समाज बांधवांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी मी कटिबद्ध आहे. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.